या कार्यक्रमाचा आमच्या वतीनं लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. सुरुवात करो भाई, बिस्मिल्लाह करो. बैठते नहीं जमता बैठते बोला ना कसीर भाई एक नमाज है. अब रोजा और नमाज, अभी हमारे हिंदू भाई जो है नमाज के बारे में तो जानते नहीं, मस्जिद में आने वालों को मौका ही नहीं मिला. बाद हमारे हिंदू भाई हमारे पूछते हैं कि मस्जिद मध्ये आहे का, मस्जिद मध्ये असं काय की तुम्ही त्या ठिकाणी प्रार्थना करता किंवा पाया पडता. तर आता तुमच्या समोर जे मस्जिद हे हा वस्तुस्थिती आहे, या ठिकाणी मौलाना उभा राहून सर आणि कुराणचं पठण करतो. त्याच्या मागे जे आमचे वस्तीचे लोक असतात ते असे लाईनशीर उभे राहून आणि आपली नमाज अदा करतात. या ठिकाणी कोणत्याच प्रकारची मूर्ती किंवा काही ठेवलेलं नाही आहे. शुक्रवारी या ठिकाणी मौलाना जे हे खुतबा पडतो आणि खुतबेची समजा एक प्रवचनासारखं प्रवचन देतो आणि कुराण महत्वाचं आमच्या याच्यामध्ये. रोजा म्हटल्यानंतर फक्त भुकेला राहायचं नाव रोजा नाही, भुकेला राहायचं नाव रोजा नाही आहे. रोजा आणि उपवास हे पण आपल्या अंतर्गत आहे. आंख का रोजा, कान का रोजा, मुंह का रोजा, दिमाग का रोजा, जबान का रोजा है ना. तो हर चीज का रोजा, इसका नाम उपवास है ना भाई. फक्त भुकेला राहून किंवा उपाशी राहून त्या गोष्टीची पूर्तता होत नाही. प्रत्येक अवयवाचा रोजा असला पाहिजे. आपलं पाहणं चांगल्या दृष्टीला पाहिजे, ऐकणं चांगल्या दृष्टीला पाहिजे है ना. आपल्याला जे हात आहे ते चांगलेच काम करायला पाहिजे, आपले पाय चांगल्या दृष्टीकडे वळले पाहिजे. या सगळ्या शरीराचा जर आपण म्हणजे प्रत्येक याच्यानंतर सांभाळून त्याचा उपयोग केला तर त्या माणसाचा तो रोजा असतो किंवा उपवास असतो. फक्त उपवास राहणं उपास राहणं हा त्याचा मतलब नहीं है. तो स्टडी करना असल है. मैंने जो हिंदू धर्म की स्टडी किया, मैंने बौद्ध धर्म की स्टडी किया, सिख धर्म की स्टडी किया.